आज माझं स्वयंपाकाचं काहीच ठरलेलं नव्हतं आणि वेळेवर मुलांची फरमाईश, आज आई पावभाजीचा बेत कर. तर मग कुठलीच तयारी न करता आणि तुमच्यासोबत रेसिपी कुठली शेअर करा हेही माझं आज ठरलेलं नव्हतं. मग वेळेवर पावभाजी म्हटलं आता मला करायचीच आहे, तर तुमच्यासोबत ही रेसिपी मी शेअर करते. अगदी झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे आणि काही वेळसुद्धा याला लागत नाही. तर चला मग बोलण्यात वेळ न घालवता लगेचच कामाला लागूया. इथे सर्वात आधी मी तुम्हाला काही जे आपले रोजचे मसाले आहेत ते बघून घेऊया. इथे बटर घेतलेलं आहे. बटर ऑप्शनल आहे, तुम्ही साजूक तुपाचा देखील वापर करू शकता. इथे चवीप्रमाणे लाल तिखट, हळद, 1 चमचा जिरे, 2 चमचे पोहे खाण्याचे भरून असे पावभाजी मसाला, आलं लसूणचं छान ठेचून घेतलेलं आहे आणि इथे धने पूड ते सुद्धा 1 चमचाभर घेतलेली आहे. आता भाज्या देखील बघून घेऊया. तर इथे मी 3 टोमॅटो होते घरी, तर त्यामधले मी 3ही कापून घेतलेले आहेत. 1 शिमला मिर्च कापलेली आहे. त्यानंतर 1 मोठा बीटसुद्धा इथे कापून घेतलेला आहे. मूठभर अशी कोथिंबीर तीसुद्धा इथे कापून घेतलेली आहे छान. आता मटार तुमच्याकडे फ्रोझन असतील तर फ्रोझन देखील वापरायचे किंवा तुम्ही रात्री भिजत घालून ते सुद्धा इथे वापरू शकता. इथे नेहमीच्या पावभाजीत आपण फ्लावरचा वापर करतो, पण इथे मी पत्तागोबीचा वापर करणार आहे. तर यानेसुद्धा पावभाजी खूप छान होते. 1 मोठा बटाटा होता, तो देखील मी इथे सोलून कापून घेतलेला आहे. 1 मध्यम आकाराचा कांदा, तो छान असा बारीक कापून घेतलेला आहे. आता आपण ही भाजी ही आपण कुकरमध्ये करणार आहोत. तर इथे मी 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी बटर टाकून घेत आहे. सुरुवातीला जर आपण बटर घातलेलं असतं तर बटर हे जळून गेलं असतं, त्यामुळे केव्हाही तेलामध्ये टाकायचं आहे आपल्याला. मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की साजूक तुपाचा देखील वापर करू शकता, त्यानेही भाजीची चव खूप छान लागते. तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता तेल आणि बटर छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर इथे मी सर्वात आधी यामध्ये जिरं घालून घेतलेलं आहे. जिरं थोडंसं फुलल्यानंतर इथे कांदा घालून घ्यायचा. कांदा आपल्याला थोडा ट्रान्सपरंट होऊ द्यायचा आहे. यातच आपण आलं लसूण जे ठेचून घेतलेलं होतं ते सुद्धा मी घालून घेतलेलं आहे. आता आपण छान असं हे परतून घेणार आहोत. बऱ्याचदा काय होतं, आपण जास्त कांदा हा जास्त शिजू देतो, पण असं न करता आपल्याला थोडा कांदा ट्रान्सपरंट झाला तरीही चालेल. तर आता इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा आता होत आलेला आहे. तर यामध्ये मी सर्वात आधी हळद घालून घेणार आहे आणि काही जे आपण कोरडे मसाले घेतलेले होते ते देखील आपण इथे घालून घेणार आहोत. इथे धनेपूड, चवीप्रमाणे लाल तिखट थोडं मी इथे जास्त वापरलेलं आहे आणि आपण इथे पावभाजी मसाला घालून घेणार आहोत. पावभाजी मसालाही थोडा आपल्याला इथे जास्त वापरायचा आहे, म्हणजेच पोहे खाण्याचे 2 चमचे मोठे भरून मी घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे घेऊ शकता. आता आपण पावभाजी मसाला देखील घातलेला आहे. तर आता इथे आपण त्यामध्ये थोडं पाणी घालून घेणार आहोत. आता पाणी घातल्यानंतर आपल्याला एक भाजीचा अंदाज येतो की आपल्याला भाजी शिजण्यासाठी पाणी किती लागणार आहे. बऱ्याचदा आपण भाज्या आधी टाकल्यानंतर पाणी जर आपण टाकलं तर पाणी जास्त होऊ शकतं. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेणार आहोत. सर्वात आधी इथे मी बटाटा घालणार आहे. त्यानंतर आपण जे मटार घेतले होते ते मटारसुद्धा इथे आपण घालून घेणार आहोत. फ्रोझन मटार जर असतील तर ते तुम्ही भाज्या टाकल्यानंतर शेवटी घालायचे. तर आता इथे आपण ज्या भाज्या कट करून घेतलेल्या होत्या त्या सर्वच भाज्या आपल्याला इथे घालायच्या आहेत. तर इथे आपण पत्तागोबीचा वापर केल्यामुळे ही भाजी देखील खायला एकदम म्हणजे तुम्ही ओळखू शकाल नाही की यामध्ये आपण फ्लावरचा वापर केलेला नाही, पत्तागोबीचा वापर केलेला आहे. तर आता सर्व भाज्या मी यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. आता कुकरचं मी झाकण बंद करणार आहे आणि 3 शिट्या काढून घेणार आहे. त्यामध्ये आपली भाजी छान अशी शिजल्या जाईल. तर बघू शकता इथे 3 शिट्या माझ्या झालेल्या आहेत. कुकर थंड झालेला आहे. त्यानंतर मी तुम्हाला ही भाजी दाखवत आहे. तर आता आपण ही पावभाजीने जे स्मॅशर आहे त्याने चांगली स्मॅश करून घेऊया भाजी. तर इथे बघू शकता म्हणजे छान अशी मी घोटून घेतलेली आहे ही भाजी. तर इथे घोटल्यानंतर ही भाजी तुम्ही बघू शकता. आता वरून आपण यामध्ये बटर घालणार आहोत. तर बटर घातल्यानंतर वरून बारीक कापून घेतलेली कोथिंबीर देखील आपण यात घालणार आहोत. तर अगदी ही भाजी 15 ते 20 मिनिटात तयार होते. नेहमीच्या भाजीपेक्षा वेगळ्या चवीची भाजी अशी ही तयार होते. तर तुम्ही अशा प्रकारची भाजी नक्की करून बघा. आणि वेळेवर जर कुठल्या काही भाज्या नसतील घरात तर ही भाजी तर नेहमीच तुम्ही आवडीने मुलं खातात. तर हे बघू शकता तुम्ही आता भाजी आपली तयार झालेली आहे. तर आता आपण पाव देखील भाजून घेऊया. तर पाव आता आपल्याला मध्यभागी कट करून घ्यायचा आहे आणि तव्यावर बटर टाकून छान असा हा भाजून घ्यायचा आहे. तर आता पाव तुम्ही बघू शकता इथे मी बटर घातलेलं आहे आणि माझ्या मुलांना थोडं बटर जास्त पाहिजे त्यामुळे मी थोडं जास्त घातलेलं आहे.
तर इथे आपण थोडासा पावभाजी मसाला, बारीक कापून घेतलेली कोथिंबीर देखील घातलेली आहे. आता यावर पाव ठेवून आपल्याला छान असा हा दोन्ही बाजूंनी बटर लावून भाजायचा आहे. तर इथे ही बाजू आपली छान झालेली आहे आणि जास्त कडक असा आपल्याला हा पाव करायचा नाही. आता इकडून सुद्धा आपण मागच्या बाजूने बटर लावून घेऊया. तर अशा प्रकारे आपण सर्वच पाव भाजून घेऊया. आपले पाव देखील भाजून झालेले आहे आणि भाजी देखील तयार झालेली आहे. तर आता आपण पावभाजी खायला सुद्धा घेऊया. तर अशा प्रकारे पावभाजीचा बेत तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा अशाच एका उपयुक्त रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत मात्र धन्यवाद.